लोकसभा सचिवालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे। अमित शहांवरच्या वक्तव्याच्या प्रकरणी 28 ऑगस्टपर्यंत राहुल गांधी यांच्याकडे उत्तर मागण्यात आलंय। भाजपनं लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केलेली होती आणि यानंतर ही नोटीस बजावण्यात आली। पेपर फुटीवरती लोकसभेमध्ये चर्चा झाली होती। त्या दरम्यान राहुल गांधींनी शहांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। राहुल गांधींनी चर्चेदरम्यान इडियट आणि अंधभक्त असे शब्द वापरले होते। लोकसभा अध्यक्षांनी पटलावरून राहुल गांधींनी वापरलेले हे शब्द देखील हटवले आहेत। स्टूडेंट है और फिर ये भी है, तो मैंने उससे पूछा एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा अंधभक्त। इसको कहां डाला जाए? शी सेज टू मी, अंधभक्त इज अ पर्सन who is absolutely convinced that another is God. So these are the three categories: student and andhbhakt who follows the. दरम्यान राहुल गांधी यांना आलेल्या नोटिशीच्या नंतर ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार या दोघांनी देखील निशाणा साधला। ते का अनपार्लमेंटरी शब्द आहेत का? इडियट इडियट नावाचा सिनेमा आला होता माहिती आहे ना, आणि त्याला पुरस्कार मिळाला राष्ट्रीय इडियटला। इडियट सिनेमाला किती पुरस्कार मिळाले? जर इडियट हा जर अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे। आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं। राहुल गांधीला जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे। देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्य चक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय। बरोबर आहे, अंधभक्त आहे तसं नाही वापरतो, मला नोटीस द्या म्हणा। त्याला काय आहे, अंधभक्त आहे जे चुकीच्या आणि अंधविश्वास ठेवून, आंधळेपणाने विश्वास ठेवून बोलतात, त्याला अंधभक्तच म्हटलं जातं। त्यामुळे राहुलजी बोललेत ते काही खोटं बोललेत किंवा चुकीचं बोललेत असं नाही। त्याचं ते आम्ही त्या तशा नोटिसा आल्या काय 56 तरी ते राहुलजी घाबरणारे नाही।